आजचा हा व्हिडिओ एका अशा प्रवासाबद्दल आहे जो भीतीतून सुरू होतो आणि आत्मविश्वासावर संपतो. ज्यांना आयुष्याच्या मोठ्या परीक्षांसमोर उभं राहिल्यावर हात थरथरतात, त्यांच्यासाठी ही कथा आहे. कधीकधी परिस्थिती प्रश्न विचारते, पण उत्तर आपल्यातच दडलेलं असतं. हे लक्षात ठेवण्यासाठी हा प्रयत्न आहे. जर शेवटपर्यंत ऐकलत तर कदाचित तुम्हालाही तुमच्या संघर्षाचं उत्तर सापडेल. रवी 10वीच्या बोर्ड परीक्षेला बसणार होता आणि घरात तणावाचं वातावरण पसरलं होतं. इतका अभ्यास करूनही त्याच्या मनात भीती का वाढत होती? रात्री उशिरापर्यंत पुस्तक उघडून बसलेला रवी खरोखर अभ्यास करत होता की विचारांच्या गर्तेत हरवत होता? पेपरमध्ये प्रश्न अवघड आले तर काय होईल, अशी धास्ती त्याच्या मनात का घर करून बसली होती? आई वडील शांतपणे त्याच्या पाठीशी उभे होते, पण त्याला त्यांचा आधार जाणवत का नव्हता? गावातील नातेवाईकांच्या अपेक्षा त्याच्यावर डोंगरासारख्या का कोसळत होत्या? गुण कमी आले तर आयुष्य संपेल का, अशी भीती त्याला त्रास देत होती का? एक दिवस अचानक त्याला चक्कर का आली आणि सगळं जग फिरतंय असं का वाटलं? डॉक्टरांनी काही तपासण्या सुचवल्या, तेव्हा इतकं घाबरायचं कारण काय होतं? साधी कमजोरी असेल असं वाटतानाच डॉक्टरांच्या चेहऱ्यावर गंभीरपणा का दिसत होता? रिपोर्ट हातात घेताना आईच्या हातांचे थरथरणे काय सांगत होते? कॅन्सर हा शब्द कानावर पडताच रवीचं जग काळं का पडलं? बोर्ड परीक्षा आणि कॅन्सर या दोन लढाया एकाच वेळी का समोर उभ्या राहिल्या? इतक्या लहान वयात अशी परीक्षा का आली, असा प्रश्न त्याच्या मनात का उसळला? देवाने त्याच्याशी अन्याय केला का, अशी भावना त्याला छळत होती. आता अभ्यास, स्वप्न आणि भविष्य सगळं संपलं, अशी शंका त्याला खात होती का? केमोथेरपीच्या पहिल्या दिवशी त्याने स्वतःला आरशात पाहिलं, तेव्हा डोळ्यात पाणी का आलं? केस गळू लागले तेव्हा त्याचा आत्मविश्वासही गळत होता का? शाळेतील मित्र बोर्ड परीक्षेची तयारी करत असताना तो हॉस्पिटलच्या बेडवर का पडला होता? आई रोज हसत होती, पण तिच्या डोळ्यातील पाणी काय सांगत होतं? वडील त्याचा हात धरून म्हणाले की गुणांपेक्षा तुझं आयुष्य मोठं आहे. ते शब्द इतके शांत कसे वाटले? जर परीक्षा चुकली तर चालेल, पण तू बरा हो. हे ऐकून त्याच्या मनात नवा विचार का जन्माला आला? खरंच गुणांपेक्षा जिवंत राहणं आणि लढणं मोठं असतं का? रवीच्या आत कुठेतरी नवा निर्धार का जागा होऊ लागला? हॉस्पिटलच्या खोलीत पुस्तक उघडून बसलेला रवी स्वतःला सिद्ध करू पाहत होता का? डॉक्टरांनी विश्रांती सांगितली तरी त्याने थोडा थोडा अभ्यास सुरू ठेवला का? आईने म्हणलं की तू योद्धा आहेस, त्या शब्दांनी त्याच्या अंगात नवं बळ का आलं? वडिलांनी प्रत्येक रिपोर्टनंतर हसून सांगितलं की आपण जिंकू. त्यातली खात्री कुठून येत होती? कॅन्सरशी झुंज देताना त्याला कळलं का की खरी परीक्षा ही पेपरपेक्षा मोठी आहे? त्याने स्वतःला विचारलं का की जर मी ही लढाई जिंकलो तर बाकी सगळं सोपं नाही का? रात्रभर वेदना सहन करूनही सकाळी पुस्तक उघडणं हेच त्याचं उत्तर होतं का? भीतीवर मात करणं म्हणजेच खरा टॉपर होणं असं असतं का? काही महिन्यांनंतर डॉक्टरांनी सांगितलं की उपचारांना चांगला प्रतिसाद मिळतोय. ते ऐकून घरात आनंद का पसरला? रवीने ठरवलं की उरलेला वेळ वाया घालवायचा नाही.
तो निर्णय इतका ठाम कसा झाला? परीक्षेच्या दिवशी तो हॉलमध्ये बसला होता, तेव्हा त्याच्या डोळ्यात भीती नव्हती. त्याऐवजी शांतता का होती? प्रश्नपत्रिका हातात घेताना त्याला आठवलं की कॅन्सरपेक्षा हे प्रश्न छोटे आहेत. त्याने प्रत्येक उत्तर आत्मविश्वासाने लिहिलं, कारण त्याने जीवनाशी सामना केला होता. निकालाच्या दिवशी चांगले गुण आले तेव्हा आनंद झाला, पण त्याहून मोठा आनंद कोणता होता? कॅन्सरवर मात करून पुन्हा उभं राहणं, हीच त्याची खरी जिंक होती. त्याला कळलं की गुण आयुष्य ठरवत नाहीत, पण धैर्य आयुष्य घडवतं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शेवटी त्यालाच सापडली. कॅन्सर ही शिक्षा नव्हती, तर त्याच्या ताकदीची जाणीव करून देणारी परीक्षा होती. बोर्ड परीक्षा ही फक्त एक टप्पा होता, पण आयुष्याची लढाई त्याला खंबीर बनवणारी ठरली. आईवडिलांचा आधार, स्वतःवरचा विश्वास आणि हार न मानण्याची जिद्द, यामुळे तो जिंकला. भीती येणं स्वाभाविक आहे, पण त्या भीतीला उत्तर देणं आपल्या हातात असतं. रवीने शिकवलं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपण तुटायचं नाही, तर घडायचं असतं. जर तुम्हीही कोणत्या तरी परीक्षेसमोर उभे असाल तर लक्षात ठेवा की तुम्ही त्यापेक्षा मोठे आहात. लढा द्या, विश्वास ठेवा आणि स्वतःची कथा जिंकण्याची संधी स्वतःलाच द्या. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रेरणादायी आणि थरारक कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा आणि पुढचा अपडेट चुकवू नका.